ते थांब थांब असताना आधीपासून बघा. जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 4 धावा, फायनलचा सामना. नक्कीच अशा प्रकारचा रोमहर्षक सामना आपल्याला येथे पाहायला मिळतोय. दोनही संघ काय लढलेत, काय खेळलेत. वा, शाबास. मैदानाच्या चारही बाजूनी उपस्थित असलेले प्रेक्षक मात्र या ठिकाणी उभे झालेले आहे. जे खुर्चीवरती होते ते जमिनीवरती आले, जे स्टेजवरती होते ते खाली जमिनीवरती आले. येणारा चेंडू एक, विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 4. एक चेंडू आणि 4 धावा, एक मोठा फटका आणि एक डॉट चेंडू आपल्याला विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी घेऊन जाणार. कोण ठरणार या लोहार चषक 2026 चा मानकरी? आणि या आधी नादनं आपल्या एका चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता असताना खेळला मोठा फटका आणि संघाला मिळवून दिलेला असा हा विजय. घराघाती विजय, जबरदस्त बॅटिंग. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे हा विजयी षटकार तर त्याने मारलाच, परंतु गोलंदाजी करताना 4 विकेट घेतले होते आपल्या संघासाठी त्याने. त्याच्यामुळे एक ऑलराऊंड परफॉर्मन्स येथे दिलाय या खेळाडूनं. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स.